हाय, मी अभिजित भोसले, सद्दाम हॉलिडे टूर्स कंपनी. आज आम्ही चाललो आहे स्पिटी व्हॅलीला आणि स्पिटी व्हॅलीसाठी आम्ही निघालो आहे मुंबई एअरपोर्टला आहे. आणि आमच्यासोबत आहे रोशन सुरवाडे, तो कंपनीचा लीडर आहे आणि तो स्पेशल IT इंजिनियर पण आहे आणि टूर कंपनीमध्ये थायलंड, दुबई, भूटान टूर पण करतो. त्याचबरोबर माझा दुसरा मित्र आहे प्रदीप, तो प्रोफेशनल फोटोग्राफर पण आहे. आणि आम्ही तिघं आता स्पिटी व्हॅलीसाठी चाललो आहे. आता मुंबई एअरपोर्टवर आहे. मुंबई एअरपोर्टवरून आम्ही दिल्ली एअरपोर्टला जाणार आहे. पुढचा प्रवास कसा होईल हा तुम्हाला मी पुढच्या जर्नीत सांगेल. आम्ही आता मुंबई टर्मिनल 1ला आहे. तर आमचं स्पाईजेटचं फ्लाईट आहे ती आता तिच्याने आम्ही दिल्लीसाठी उड्डाण घेतो आहे. सकाळचे 6 वाजलेले आहे मुंबई या ठिकाणी आणि 8 वाजता आम्ही दिल्ली या ठिकाणी पोचू. रोशनला विंडो सीट भेटलेली आहे, त्याच्यामुळे तो विंडोमध्ये फुल एन्जॉय करणार आहे. आणि मला कम्फर्टेबल नाही आहे पण मधलं सीट भेटलं आहे, पण इज ओके, कम्फर्टेबल होऊन जाईल. हाय, गुड मॉर्निंग. मी आता दिल्ली एअरपोर्टला पोचलेलो आहे. आता दिल्ली एअरपोर्टच्या बाहेर आम्ही गेल्यानंतर आपल्याला एक कार पिकअप करणार आहे आणि त्या कारने आपण चंदीगडला जाणार आहे. आणि चंदीगडनंतर माझा एक मित्र येणार आहे नवीन, तो आपल्याला पिकअप करून पुढे पूर्ण स्पिटी व्हॅलीची टूर करून देणार आहे तो. तर आता आपण लगेज घेणार आहे. आता लगेज घ्यायला आलेलं आहे. लगेज घेऊन आपण बाहेर जाऊ आणि बाहेर आपल्याला टॅक्सी पिकअप करेल आणि आपण चंदीगडला जाऊ. आता गाडी पिकअप करायला आलेली आहे. आता ही गाडी आता पिकअप करून आपण आता चंदीगडसाठी रवाना होतोय. आता आम्ही दिल्ली टू चंदीगड प्रवास करतोय आणि आम्ही आता शिवाय हॉटेलला आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलोय आणि आम्हाला खूप भूक लागली होती, तर आम्ही इथल्या परोठा खाण्यासाठी आम्ही थांबलोय. माझ्यासोबत आहे रोशन आणि प्रेम भाई. आम्ही खूप भूक लागल्यामुळे त्यांचं लक्ष पूर्ण भेटलेलं आहे पराठासाठी आणि खूप छान असं पराठा आहे. तुम्ही कधी चंदीगडला, दिल्ली ते चंदीगड जात असाल तर शिवाय हॉटेल आहे, ह्या हॉटेलला तुम्ही पराठा खायला जरूर थांबा. आता आम्ही सध्या चंदीगड हायवे रोडला आहे आणि चंदीगड 30 किलोमीटर आहे. पण आता आम्ही 3 ते 4 घंटे गाडीचा प्रवास केला. आता आम्ही ज्यूस पिण्यासाठी थांबलेलो आहे इथे. तर ज्यूस पिण्यासाठी आम्ही थांबलेलो आहे आणि ज्यूस पिऊन आम्ही आता 30-40 किलोमीटर चंदीगड बाकी आहे, तिथे आम्ही जाऊ. त्याच्यानंतर माझा मित्र नवीन तो पिकअप करायला येणार. हे रमेश बाबू आहे, यांनी आपल्याला दिल्लीवरून पिकअप केला. तर एकदम छान अशी ड्रायव्हिंग केली आणि आता आम्हाला चंदीगडला ड्रॉप केलं आहे. चंदीगडला आता माझा नवीन मित्र येतोय, तो पिकअप करून आम्ही आता पुढे स्पिटी व्हॅलीचा प्लॅन केलेला आहे. पुढे आजचा स्टे कुठे होतो तर आम्ही नवीन बरोबर बोलून आम्ही पुढचा स्टे शिमलाला करायचं का अजून पुढे जायचं हे पुढच्या भागात मी तुम्हाला सांगेल. आता आम्ही चाललो आहे, नवीन पिकअप करायला आला आहे आता माझा मित्र, नवीन पिकअप करेल आता और हम आगे निकलेंगे. काय नवीन भाई. आता आम्ही गाडीत पेट्रोल भरायला थांबलोय. पेट्रोल आम्ही हिमाचलमध्ये भरतोय कारण की हिमाचलमध्ये पेट्रोल स्वस्त आहे. तुम्ही बघत असाल की हिमाचलमध्ये 93.84 लिटर 93.84 रुपये लिटर पेट्रोल आहे इथे आणि एकदम स्वस्त आहे. आपल्या महाराष्ट्रापेक्षा पण इथे पेट्रोल स्वस्त आहे आणि आम्ही आता इथे टाकी फुल करणार आहे. आता आपण हिमाचलची राजधानी शिमला या शहरात आहे. आता आम्ही शिमला पास करू. नारकंडा एक 65 किलोमीटर आहे. नारकंडाला आपण स्टे होणार आहे आजचा. तर आता आम्ही शिमला सिटी पार करून नारकंडाला स्टेसाठी जाणार आहे. साधारण 2 तास आम्हाला लागतील तिथे पोहोचायला. आज आम्ही नारकंडा ह्या ठिकाणी पोचलो आहे. आमचं हॉटेल AAA ह्या ठिकाणी आम्ही आत्ता इतक्यातच पोचले. कालपासून आम्ही प्रवास करत होतो. 22 आवर्स पूर्ण जर्नी प्रवास केला. नाशिकपासून मुंबई टू दिल्ली फ्लाईट, दिल्ली टू चंदीगड, चंदीगड टू शिमला, शिमला टू नागपूर. गुड मॉर्निंग. काल आम्ही नारकंडामध्ये स्टे केल्यानंतर आज सांगलाकडे रवाना होतोय.
आत्ताच आम्ही मॉर्निंगला नारखंडामध्ये आहे. आता इथून आम्ही 10 ते 15 मिनिटात सांगलासाठी निघतोय. इथून सांगला कमीत कमी 200 किलोमीटर आहे, तर आम्हाला 5 ते 6 तास लागेल. तर सांगल्यासाठी आम्ही पुढे जातोय. आणि इथला व्ह्यू खूप सुंदर आहे आणि इथे ॲपलचे झाडं पण खूप छान आहे आणि व्ह्यू पूर्ण भारी दिसतो इथे. इथे सकाळीच तुम्हाला रोशन वॉर्मअप करताना दिसतोय. रोशन हा रोज वॉर्मअप करत असतो, त्याच्यामुळे इथे पण तो वॉर्मअप करून राहिलाय. आता आम्ही सांगला चिटकुलसाठी रवाना होतोय आणि आपल्यासोबत आहे नवीन भाई रोशन तर सकाळीच वॉर्मअप झालाय आणि प्रेम भाईचा सकाळचा फोटोशूट झालेला आहे. आता आम्ही जर्नी पुढची स्टार्ट करतोय. तर आपल्याला नवीन भाई आपल्याला पुढच्या प्रवासाचा सांगेल. गुड मॉर्निंग. आज हम जाएंगे नारकंडा से चितकुल और चितकुल से वापस आएंगे सांगला में स्टे करेंगे और रास्ते में आपको रॉक कॉलिंग रोड पड़ेंगे, सब कुछ देखते हुए जाएंगे. ओके बॉस, आज की जर्नी बहुत अच्छी होने वाली है. चलो जाएंगे आपण. चितकुल जो है वो इंडिया का सबसे लास्ट सिटी है. चिटकुल जे गाव आहे ते इंडियातलं शेवटचं गाव आहे, ते बघण्यासाठी आम्ही जाणार आहे. आता चिटकुलसाठी रवाना होते. साधारण चिटकुल इथून 200 किलोमीटर आहे, तर 6 ते 7 घंटे आपल्याला जर्नीसाठी लागणार आहे. ओके बॉस, गुड. रामपूर सिटी आहे. आम्हाला ऑन द वे रामपूर सिटी लागलेली आहे. आता आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे, पण ब्रेकफास्ट आणि लंच एकदाच करून घेऊ आम्ही, कारण की ह्या रूटला मोस्टली चांगले हॉटेल तुम्हाला भेटणार नाही, पण मोठमोठे गाव लागेल तिथे भेटेल. आता इथे आम्ही ब्रेकफास्ट किंवा लंच करून घेऊ. आता आम्ही नेगीज ह्या रेस्टॉरंटला आलेलो आहे आणि आम्ही आता रोशननी आणि प्रेम भाईने आम्ही थाळी घेतलेली आहे आणि खूप सुंदर अशी थाळी आहे. एक मटर पनीरची सब्जी आहे, एक मिक्स व्हेज आहे, राईस आहे, रोटी आहे, रायता आहे आणि दाल तडका आहे. खूप छान असं जेवण आहे आणि अजून जेवणाची काही आम्हाला त्रास झालेला नाही आहे. जेवण चांगलं भेटते स्पिटी व्हॅलीच्या रूटवर. आत्ताच आम्ही नेगीज इथे लंच करून पुढच्या प्रवासासाठी निघालोय. We keep running faster and faster. I don't know what we're after, yeah. We keep up with disaster. 2 दिवसापूर्वी इथे लँड स्लायडिंग झाली होती, तर रस्ता आता बनवायचं काम चालू आहे. 2 दिवसापूर्वी इथे लँड स्लायडिंग झालेली होती. रस्त्याचं आता काम चालू आहे. आता आम्ही सांगला ह्या गावात आलेलो आहे. सांगला गावात आल्यानंतर इथून आम्ही आता चिटकुल या ठिकाणी जाणार आहे. चिटकुल हे सर्वात लास्ट विलेज आहे. इंडिया लास्ट विलेज चिटकुल ह्या विलेजमध्ये आलेलो आत्ता आम्ही. इंडियाचं सर्वात लास्ट विलेज आहे चिटकुल. समुद्र सपाटीपासून 10,500 फुटावर आहे आणि हिमाचल ह्या प्रदेशामध्ये आहे. फोटोशूटसाठी थांबेले आणि इथे सफरचंदची झाडे हे समोर तुम्ही बघत असाल आणि माउंटन व्ह्यू बघा तुम्ही. एकदम छान असा माउंटन व्ह्यू दिसतोय. एकदम क्लाउड एकदम क्लीन दिसतंय. चिटकुल पासून 3 किलोमीटरवर चेकपोस्ट ऑफिस आहे. इथून 42 किलोमीटर चायना बॉर्डर आहे. हे तुम्ही बघत असाल, इथून 42 किलोमीटर चायना बॉर्डर आहे आणि हे समुद्र सपाटीपासून 10,500 फुटावर आहे हे चेकपोस्ट. आणि आपण इथून चायना हा स्ट्रेट रोड चायना बॉर्डरला जातो. समुद्र सपाटीपासून 10,500 ते 11,000 फुटावर आहे
आणि ह्या ठिकाणी इंडियाचा शेवटचा ढाबा या ठिकाणी आहे. हिंदुस्तान का आखरी ढाबा, बरोबर, हिंदुस्तान का आखरी पोस्ट ऑफिस ह्याच ठिकाणी आहे चिटकुलमध्ये. आणि खूप छान असं हे चिटकुल गाव आहे. हिंदुस्तान का आखरी ढाबा. खाली उंडेला आहे सराली खराली ते का आखरी ढाबा चिटकुल मध्ये आहे हा. आणि याचे ओनर ओम प्रकाश हे आहे लैगी. हे आपल्यासाठी 2 शब्द बोलतील. ओम प्रकाश नेगी. हेलो, कैसे हो आप लोग, मेरे भाइयों बहनों बेटियों, कैसे हो? कहाँ से हो आप? हम आए नासिक महाराष्ट्र. नासिक नासिक महाराष्ट्र. अमरावती नासिक. नासिक महाराष्ट्र. बहुत अच्छा लगा, बहुत अच्छा लगा. हमारा ग्रुप आने वाला है. हमारा भोसले टूर्स कंपनी है. अच्छा, नेक्स्ट वीक से हमारा ग्रुप चलने वाला है. जी. तो हम सर्वे के लिए आए और आपके ढाबे के लिए हमारा ग्रुप आएगा. तो आपको आपके ढाबे पे हम विजिट करेंगे. तो एक बार वेलकम. भाई का दरवाजा खुला, हमें जब मर्जी आए हेलो हाय करना, फोन करना. टेंशन लेने का नहीं, टेंशन खाने का ऐसे. आखरी शेवटचा ढाबा आहे हा भारताचा चिटकुलमध्ये. आणि त्याचे हे ओनर आहे. आणि इथे हिरो हिरोईन ह्या ढाब्यावर येत असता. यांचा चहा आणि मॅगी फेमस आहे. तुम्ही पण या ठिकाणी आला तर यांचा चहा आणि मॅगी एकदा पिऊन बघा. या ठिकाणी आमचा रोशन भाई, प्रेम भाई आणि नवीन भाई हम अभी चाय और मॅगी खाने वाले हैं. खूप छान अशी मॅगी आहे. व्हेज मॅगी बनवली आहे आणि खूप सुंदर अशी मॅगी आहे. टेस्टला पण खूप छान आहे. अशी मॅगी कधीच खाल्लेली नव्हती कारण की थोडी हटके मॅगी आहे. आणि मॅगी खाण्याचा आनंद आम्ही चौघं घेतोय. चौघांचं वरती लक्ष नाही कारण की पूर्ण लक्ष आहे मॅगी खायला. इथून जर्नी परत सांगलासाठी रवाना होतोय. सांगला इथून 24 किलोमीटर आहे. सांगलाला स्टे करू किंवा कालपा इथून सांगलापासून 40 किलोमीटर, इथून 70 किलोमीटर आहे कालपा. तर एकतर सांगलाला स्टे करू नाहीतर 70 किलोमीटर आपण कालपाला स्टे करू. तर आपली जर्नीनुसार आपण ठरवू सांगलाला स्टे करायचा का कालपाला करायचा. रात्रीचे 10 वाजले. आता आम्ही कालपा ह्या गावात पोचलोय. आजचा स्टे आमचा कालपा ह्या गावातच राहील आणि आपण हॉटेल बुक केले स्टे राहणार आहे. गुड मॉर्निंग बॉस लोक. काल आम्ही कालपा ह्या ठिकाणी मुक्काम केला होता. आज कालपा साईट सीन करणार आहे. इथे 2 मॉनेस्ट्री आहे त्या बघणार आहे आपण कालपा. इथे बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे आणि हिंदू मॉनेस्ट्री पण आहे. त्या 2 बघणार आहे आपण. त्याच्यानंतर इथे सुसाईड पॉईंट आहे तो बघणार आहे. लोकल साईट सीन झाल्यानंतर नाको आणि टापो या 2 ठिकाणी जाणार आहे. आणि त्याच्यानंतर काझा स्पिती व्हॅलीला पोचणार आहे. साधारण इथून 250 किलोमीटर स्पिती व्हॅली आहे. तर आज आपण ऑन द वे साईट सीन करत आपण स्पिती व्हॅली काझा या ठिकाणी पोचणार आहे. त्याच्यानंतर आम्ही इथून 250 किलोमीटरचा प्रवास आहे तो करणार आहे. आता तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर ॲपलचे पेड आहे, ॲपलचे झाड आहे इथे. हे सर्व ॲपलचे झाड आहे समोर. आणि आम्ही आता मॉनेस्ट्रीसाठी चाललो आहे. छोटंसं छान विलेज आहे इथले. आणि इथली लोकसंख्या आहे 1,500. फक्त 1,500 लोकसंख्या आहे. आणि खूप सुंदर असं गाव आहे. हे विष्णू नारायण टेम्पल आहे आणि खूप छान अशी डिझाईन आहे त्या टेम्पलची. पूर्ण लाकडाचं टेम्पल बनवलेलं आहे. आज हे टेम्पल बंद आहे त्याच्यामुळे आज बघायला भेटणार नाही आम्हाला. पण पूर्ण लाकडाच्या कोरी कामातून हे टेम्पल बनवलेलं आहे. त्याचा दरवाजा पण असा एकदम सुंदर आहे. कल्पा या ठिकाणी बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमध्ये आलो आहे आम्ही. आणि खूप सुंदर अशी मॉनेस्ट्री होती आणि एकदम छान वाटलं मध्ये गेल्यानंतर. तिथे बौद्ध भिक्षू पण होते, त्यांचे पण आम्ही आशीर्वाद घेतले. आणि खूप सुंदर अशी ही मॉनेस्ट्री आहे. 100 वर्षापूर्वीची ही मॉनेस्ट्री आहे. आणि ही मॉनेस्ट्री तिबेटियन मॉनेस्ट्री आहे. आता आम्ही ज्या ठिकाणी आलो आहे तो सुसाईड पॉईंट आहे. प्रत्येक हिल स्टेशनला सुसाईड पॉईंट असतो, तसंच हा एक सुसाईड पॉईंट आहे. समुद्र सपाटीपासून 10,000 फुटावर हा सुसाईड पॉईंट आहे. आणि इथे टुरिस्ट बघण्यासाठी येत असतात.
कालपा या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी साईट सीनसाठी व्हिजिट करत असता आणि इथला तुम्ही नॅचरल बघितल्यानंतर खूप सुंदर असं फील होईल तुम्हाला आणि इथे तुम्ही एकदा तरी ह्या ठिकाणी यायलाच पाहिजे. कल्पा या ठिकाणी आम्ही साईट सीन केल्यानंतर आता नाको या ठिकाणी साईट सीनला जाणार आहे. कल्पा टू नाको 110 किलोमीटर आहे. साधारण आम्हाला 3 घंटे लागतील. तर 3 घंटेचा आमचा हा प्रवास आहे. आता नाको या विलेजमध्ये पण साईट सीन आहे, लेक आहे, साईट सीन आहे, मॉनेस्ट्री आहे, ते पण बघणार आहे. आता आम्ही नाको विलेजमध्ये आलेलो आहे. सुंदर असं हे विलेज आहे. छोटंसं विलेज आहे. ह्या विलेजची लोकसंख्या 2000 आहे आणि समुद्र सपाटीपासून हे विलेज 11,500 फुटावर आहे. नाको विलेजमध्ये आता आम्ही नाको लेक बघायला चाललो आहे. ऑन द वे रस्त्यात आणि सुंदर असा झील आहे, बघण्यासारखं आहे तो झील. नाको जेव्हा स्पिती व्हॅलीला जातो तेव्हा नाको या ठिकाणी हा झील बघायलाच आलो पाहिजे. छोटंसं गाव आहे, 2000 लोकसंख्या असलेलं आणि सुंदर असं हे गाव आहे. आता झीलसाठी चाललो आहे. छोटासा रोड आहे, त्या रोडच्या मार्गे आम्ही झील बघायला चाललो आहे. नाको विलेजमध्ये हा नाको लेक आहे. या लेकमध्ये मासे पण आहे. क्लायमेट खूप सुंदर आहे इथलं, थंडी आहे थोडी. वातावरण इथलं सर्वांना सूट होतं आणि 11,000 फुटावर आहे समुद्र सपाटीपासून नाको विलेज. जेव्हा स्पिटी व्हॅलीला जातो तेव्हा आपण इथे थांबून हा विलेज, इथलं कल्चर आणि इथला लेक बघितला पाहिजे. लेक बघितल्यानंतर आता आम्ही चाललो आहे बुद्धिस्ट मॉनेस्ट्री बघायला. आता आम्ही जी मॉनेस्ट्री तिच्या गेटला एंट्री करत आहे आणि आता आम्ही मॉनेस्ट्री बघू. ती खूप सुंदर मॉनेस्ट्री असं जी आपल्यासाठी मॉनेस्ट्री ओपन करत आहे. मॉनेस्ट्री बंद होती तर मॉनेस्ट्री आता गुरुजी ओपन करून राहिले. त्या ठिकाणी पूर्ण हिस्ट्री दिली या मॉनेस्ट्रीची. ही नाकोमधली बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे. 1100 वर्ष झाले या मॉनेस्ट्रीला. खूप दुर्मिळ आणि ऐतिहासिक ही मॉनेस्ट्री आहे. 1100 वर्षापूर्वीची ही मॉनेस्ट्री बुद्धिस्ट. फोटो अलाउड नाही आहे इथे, पण 1100 वर्ष झाले या मॉनेस्ट्रीला. बुद्धिस्ट टिबेटियन मॉनेस्ट्री आहे. नाकोमध्ये हा नाको बस स्टँड आहे. आम्ही नाको या ठिकाणी इथे धाब्यावर जेवण करायला थांबलोय. दुपारचं लंच करतोय आणि इथे ट्रॅडिशनल जेवण आहे. खूप सुंदर असं जेवण आहे. मिक्स भाजी आहे, डाळ आहे, राजमा आहे, राईस आहे, रोटी आहे, चटणी आहे. खूप सुंदर असं हिमाचल प्रदेशसारखं जेवण इथे भेटतं आपल्याला. लंच केल्यानंतर आणि नाकोचं साईट सीन केल्यानंतर आता आम्ही काजासाठी रवाना. आता आम्ही नाकोवरून टाबोसाठी निघालो आहे. टोटल 65 किलोमीटर आहे टाबो. तर टाबोला आता जाऊन आम्ही साईट सीन करणार आहे. त्यानंतर आम्ही टाबोपासून स्पिटी व्हॅलीला जाणार आहे. स्पिटी व्हॅली म्हणजे काजामध्ये जाणार आहे आम्ही. लाहोर स्पिटी डिस्ट्रिक्ट आहे आणि काजा गाव आहे, त्या गावात जाणार आहे. टोटल आता नाकोपासून काजा 90 किलोमीटरच्या आसपास आहे. आता आम्ही लाहोर स्पिटी व्हॅली चेकपोस्टवर थांबलेलो आहे. इथे लाहोर स्पिटी व्हॅली डिस्ट्रिक्ट चालू होणार आहे इथून आणि इथून आमचा प्रवास चालू आहे. इथे चेकपोस्ट आहे पोलिसांची. तिथे गाडीची एंट्री करायला लागते. किती मेंबर जाणार आहे त्यांची एंट्री करायला लागते. त्यानंतर इथून स्पिटी व्हॅलीसाठी रूट चालू होतो. इथून काजा जी मेन सिटी आहे, जे मेन गाव आहे ते इथून 60 किलोमीटर आहे. आम्ही आता टाबो विलेजमध्ये एंट्री केलेली आहे. टाबो विलेजमध्ये इथे पाऊस येतोय. थोडा नॉर्मल पाऊस आहे.
जास्त पण पाऊस नाही पण नॉर्मल पाऊस चालू झालेला आहे इथे. पण ते पण क्लायमेट बघण्यासारखं आहे इथे. आणि विलेज आलेलं आहे. विलेजमध्ये 1-2 साईट सीन आहे. ते साईट सीन करून आपण काजाला जाणार आहे. आजचा आपला स्टे काजा ह्या ठिकाणी होणार आहे. टाबोपासून काजा 50 किलोमीटर आहे. टाबोमध्ये 1000 वर्षापूर्वीची जुनी मॉनेस्ट्री बघायला चाललो आहे. छान अशी मॉनेस्ट्री आहे. टिबेटियन मॉनेस्ट्री आहे ही. टाबोमध्ये 1100 वर्षापूर्वीची बुद्धिस्ट टिबेटियन मॉनेस्ट्री आहे. खूप सुंदर अशी मॉनेस्ट्री आहे. हे बाहेरचं तुम्ही जे काम बघताय हे नंतर केलेलं आहे पण मध्ये जायला एंट्री आहे. त्याच्यात पूर्ण ऐतिहासिक दुर्मिळ आणि पूर्ण लाकडाचं काम आहे आणि बुद्धिस्ट स्टॅच्यू पण आहे. मध्ये गौतम बुद्धांची मूर्ती आहे. ह्या बुद्धी टाबोमध्ये 1100 वर्षापूर्वीची असणारी ही बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे. 1100 वर्ष झालेली आहे. अजून पण याचं ऐतिहासिक काम आर्किटेक्ट अजून पण जपून आहे. पूर्ण लाकडाचं काम आहे. टाबो या ठिकाणी आम्ही आता बुद्धिस्ट मॉनेस्ट्री बघितली आहे. त्याच्यानंतर आता कॉफी पण पिली आहे. त्यानंतर आता आम्ही काजासाठी निघतो. इथून टाबो ते काजा 50 किलोमीटर आहे. साधारण 2 तास लागेल कारण की रस्ता पण छोटा आहे आणि थोडा पाऊस पण चालू आहे. तर 2 तासात आम्ही आता काजा या ठिकाणी पोहोचू. टाबो विलेज छोटंसं विलेज आहे टाबो. काजा विलेजमध्ये एंट्री केली आहे. काजा विलेज स्पिटीचं प्रमुख गाव आहे काजा. त्यामध्ये एंट्री केली. आता आम्ही रूम बघण्यासाठी जातो आहे आणि आज स्टे इथलेच होईल. काजा या ठिकाणी स्टे होईल आज आणि उद्या काजा साईट सीनसाठी आम्ही जाऊ. आम्ही काजा या ठिकाणी आलो आहे आणि आत्ताच हॉटेल घेतलं आहे. हॉटेल छान भेटलं आम्हाला आणि हॉटेलच्या इथून पूर्ण व्ह्यू दिसतो. पूर्ण व्ह्यू दिसतो हॉटेलच्या इथून. इव्हिनिंगला काजा ह्या ठिकाणी पोचलो. स्पिटी व्हॅलीचं हेडक्वार्टर आहे काजा आणि ह्या ठिकाणी पोचलो आहे. आणि आता आम्ही फ्रेश होऊन मार्केटमध्ये आलो आहे. काजाचं जे मार्केट आहे ते आता फिरू राहिलो आहे. छान मार्केट आहे. थंडीच्या इथे सर्व वस्तू भेटतील थंडीसाठी. व्हॅलीमध्ये काजा विलेज या ठिकाणी आलो आहे आणि चोमचोम हे कॅफे आहे. खूप छान असं कॅफे आहे. तुम्ही इथे आल्यानंतर या कॅफेला व्हिजिट करा कारण की मी इथं आता कॉफी पिणार आहे या कॅफेमध्ये. खूप सुंदर अशी कॅफे भेटली पण ह्या ठिकाणी इंडियन फूड भेटत नाही. इथं थाई फूड जापनीज फूड हे भेटत असतं पण इथं कॉफी खूप सुंदर भेटली. एकदा तुम्ही या ठिकाणी कॉफी पिऊन बघा. हाय गुड मॉर्निंग. आज 4था दिवस. काल रात्री आम्ही काजा ह्या सिटीमध्ये काजा ह्या विलेजमध्ये आम्ही स्टे केला होता. आता काजा लोकल साईट सीन करणार आहे आणि आम्हाला काल रात्री होमस्टे भेटला होता. खूप सुंदर असा होमस्टे होता आणि इथे आमची एक दीदी आहे ती भेटली आपल्याला. तिने खूप चांगली व्यवस्था केली होमस्टेला. दीदी आपका होमस्टे का नाम? लामदो होमस्टे काजा नियर बस स्टँड. नियर बस स्टँड जवळ आहे काजाच्या आणि एकदम छान होमस्टे भेटला आणि हॉटेलसारखी व्यवस्था होती आणि खूप सुंदर असं राहण्याची गरम पाण्याची सर्व व्यवस्था होती. तर तुम्ही काजामध्ये आल्यानंतर या होमस्टेला तुम्ही जरूर थांबा. आता आमची तयारी होऊन आम्ही काजा लोकल साईट सीन करण्यासाठी जातो आहे. काल रात्री थंडी होती त्याच्यानंतर गाडी -डिग्रीमध्ये होती. तर आता गाडीला थोडं हीट करतो आहे. तर 10 ते 15 मिनटं इथे आल्यानंतर गाडी चालू करून हीट केलीच पाहिजे. डायरेक्ट चालू करून इथे पिकअप नाही घेत गाडी. तुम्ही माझ्या मागे बघत असाल हा चिंचम ब्रिज आहे. आशिया खंडातला सर्वात उंचावरचा ब्रिज आहे आणि समुद्र सपाटीपासून हा 13,500 फुटावर आहे. हा स्पिटी व्हॅली टू मनाली असा जॉईंट होत असतो आणि हा ब्रिजमध्ये कोणत्याही प्रकारचा सपोर्ट नाही आहे. हा वायर रोप ब्रिज आहे आणि ह्या ब्रिजच्या खालून स्पिटी रिव्हर जाते.
चिंचम ब्रिज बघितल्यानंतर आता आम्ही की मॉनेस्ट्रीला आलेलो आहे. ही बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे आणि ही स्पिटी व्हॅलीमध्ये सर्वात मोठी मॉनेस्ट्री आहे. ही आता आम्ही बघणार आहे आणि ही 1000 वर्षापूर्वीची मॉनेस्ट्री आहे. समुद्र सपाटीपासून 13,500 फुटावर ही मॉनेस्ट्री आहे. मी आता की मॉनेस्ट्रीला आलो आहे. 1000 वर्षापूर्वीची ही की मॉनेस्ट्री आहे. खूप सुंदर अशी मॉनेस्ट्री आहे. ऐतिहासिक काम आहे याच्यावर आणि पूर्ण लाकडामध्ये केलेली मॉनेस्ट्री आहे आणि प्राचीन मॉनेस्ट्री आहे. बुद्धिस्ट टिबेटियन मॉनेस्ट्री बोललं जाते याला आणि स्पिटी व्हॅलीमधली ही सर्वात मोठी की मॉनेस्ट्री. जेव्हा तुम्ही गुगलवर स्पिटी व्हॅली सर्च करता तेव्हा की मॉनेस्ट्रीचा पहिला फोटो येतो. Keep up with disaster, disaster. I'm thinking that they're after me. We're running like faster and faster. We're running like faster and faster. या ठिकाणी गुरुजींची पूजा चालू आहे. लांगजान आणि किम या ठिकाणी चाललोय. किम मॉनेस्ट्री बघितल्यानंतर लांगजान या ठिकाणी बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे, स्टॅच्यू आहे बुद्धांचा आणि त्याच्यानंतर ही किमला जाणार आहे. वर्ल्डचं सर्वात हायेस्टवर असलेलं पोस्ट ऑफिस आहे एक किममध्ये. आत्ता आम्ही स्पिटी व्हॅलीमध्ये लांगजा ह्या विलेजमध्ये आलो आहे. लांगजा ही विलेज समुद्र सपाटीपासून 14,500 फुटावर आहे आणि इथली लोकसंख्या फक्त 750 आहे आणि ह्या विलेजमध्ये इथे बुद्ध स्टॅच्यू आहे. 35 फुटाचा बुद्ध स्टॅच्यू आहे. छान बघण्यासारखं आहे कारण की एवढा हाईटवर हा बुद्धांचा स्टॅच्यू बघायला खूप छान वाटतंय. आता आम्ही कोमिक विलेजला आहे. जगातलं सर्वात उंचावरचं हे विलेज आहे. म्हणजे 15,500 फुटावर हे विलेज आहे आणि हे विलेज बघण्यासाठी इथं फॉरेनचे पण लोक येतात. फॉरेनचे लोक आलेले हे विलेज बघायला आणि हे विलेज खूप सुंदर आहे आणि संख्या फक्त 200 आहे आणि इथे बुद्धिस्ट मॉनेस्ट्री पण आहे. स्पिटी व्हॅलीमध्ये ही किम हे विलेज आहे. ह्या विलेजमध्ये वर्ल्डचं म्हणजे जगातलं सर्वात उंचावरचं पोस्ट ऑफिस आहे. त्या पोस्ट ऑफिसजवळ आम्ही आलो आहे. म्हणजे वर्ल्डमध्ये सर्वात उंचावरचं हे पोस्ट ऑफिस आहे. ते पोस्ट ऑफिस आपल्या इंडियामध्ये आहे आणि ते पोस्ट ऑफिस आत्ता चालू आहे आणि त्या पोस्ट ऑफिससाठी आता आमचा रोशन पत्र लिहितो आहे त्याच्या घरच्यांसाठी, त्याच्या वाईफसाठी. आम्ही पण लिहिणार आहे आता घरच्यांसाठी आणि वाईफसाठी. इथून पत्र पाठवणार आहे. असं पोस्टाचं कार्ड भेटतं इथे, ते आपण घरी पाठवू शकता आणि इथलं पोस्ट ऑफिस अजून पण चालू आहे. हे काजा लोकल मार्केट आहे आणि समोरच लोकल बस स्टँड पण आहे. काजा सिटी टूरमध्ये ही बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे. लोकल साईट सीनमध्ये ही मॉनेस्ट्री तुम्ही कवर करू शकता. मार्केटपासून जवळ आहे. काजा सिटी लोकल साईट सीनमध्ये हे स्तूप आहे. खूप छान असे स्तूप आहे. 8 स्तूप आहे. आज आम्ही पूर्ण काजा साईट सीन केली लोकल. तर आम्हाला चंद्रटाल लेकला जायचं होतं. चंद्रटाल लेक हा मनालीच्या रूटवर आहे पण मनालीमध्ये पूर आल्यामुळे
मनालीचा पूर्ण रस्ता बंद केलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही तो चंद्रताल लेक आणि मनाली साईट सीन हे मिस केलेलं आहे, कारण की रोड बंद असल्यामुळे सर्वात पहिलं आपली सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आहे. आता काझ्यावरून आम्ही टाबो, नाको आणि शिमलावरून चंदीगड, दिल्ली असा रिटर्न परत प्रवास चालू करतोय. आज आम्ही जसं आलो तसं रिटर्न प्रवास परत चालू करतोय. मनालीमध्ये पूर आल्यामुळे आम्ही कॅन्सल केलेलं आहे. गुड मॉर्निंग बॉस लोक. आमची टोटल 6 दिवसाची स्पिटी व्हॅली टूर होती. आज आमची टूर संपत आहे आणि रिटर्न जर्नी आमची शिमलावरून दिल्लीवरून आमची उद्या फ्लाईट आहे शिर्डीसाठी. शिर्डीवरून आम्ही नाशिकला एंट्री हो. स्पिटी व्हॅली टूर अस्मरणीय राहिली आमची. खूप छान अशी टूर होती आणि खरंच नॅचरल जो बघायचा आहे तो स्पिटी व्हॅलीमध्ये बघितला पाहिजे. रोड झाले, निसर्ग झाला, क्लायमेट, रिव्हर, मॉनेस्ट्री, कल्चर, तिथले घरं खूप सुंदर होते. एकदा तुम्ही स्पिटी व्हॅली टूर केली पाहिजे. जशी लेह लडाख टूर आहे तशी स्पिटी व्हॅली टूर आहे. ही टूर शिमलापासून चालू होती, मनाली लँड होती. नाहीतर मग शिमला टू शिमला पण टूर होती. शिमला टू स्पिटी व्हॅली आणि स्पिटी व्हॅली टू शिमला, नाहीतर मनाली पण करू शकता. असा हा सर्कल आहे, हा केला पाहिजे. हा टोटल 1100 किलोमीटरचा सर्कल आहे. तर 1100 किलोमीटरचा सर्कल केला पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला विविध मॉनेस्ट्री बघायला भेटतील. खूप पूर्वीच्या मॉनेस्ट्री आहे. 11,000 म्हणजे 1100 वर्षापूर्वीच्या इथे मॉनेस्ट्री आहे त्या बघायला भेटेल. म्हणजे वर्ल्डचा हायेस्ट तुम्हाला पोस्ट ऑफिस या ठिकाणी बघायला भेटेल आणि पास पण बघायला भेटतो आपल्याला इथे. तर खरंच आमची 4 जणांची जी टूर होती, 4 जणांची टूर होती. आमच्याबरोबर नवीन भाई थे, त्याच्यानंतर प्रेम भाई थे और रोशन भाई थे. और खूप मस्त एन्जॉय केला. आमचा स्टे पण खूप छान झाला. राहण्याची व्यवस्था पण चांगली होती. जेवणाची कुठे कमतरता पडली नाही. पंजाबी स्टाईल जेवण भेटलं आम्हाला. म्हणजे जेवणाची कुठे कमतरता किंवा आजारी पडलो असं काहीच नाही. आणि म्हणजे गाडी आमच्याबरोबर होती आणि त्याच्यानंतर नवीन भाई आमच्यासोबत होती. त्याच्यामुळे आम्हाला सर्व नवीन भाईला पूर्ण इथलं सेक्टर माहीत असल्यामुळे कुठली अडचण आली नाही रोडला. आणि क्लायमेट खूप छान होतं. म्हणजे कुठे पाऊस पडला नाही किंवा काय झालं नाही. आणि छान अशी टूर संपली आज आमची. उद्या आम्ही नाशिकला रवाना होऊ. त्याच्यामुळे परत एकदा मी सांगतो की लेह लडाख तशी टूर आहे, स्पिटी व्हॅली पण टूर आहे. स्पिटी व्हॅली टूर एकदा करून बघा तुम्ही, खूप सुंदर अशी टूर आहे. तर मी सर्वांना एक सांगतो की सद्दाम हॉलिडे आणि भोसले टूर कंपनीतर्फे तुम्ही एकदा टूर करून बघा. 20 सप्टेंबरला ही स्पिटी व्हॅली टूर आहे, फक्त 25,000मध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला राहण्याची व्यवस्था आहे, बस आहे, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट, डिनर, कंपनीचा गाईड, रेल्वेचं तिकीट, हे सर्व ऑल इन्क्लूड आहे याच्यामध्ये. तुम्ही एकदा ही टूर करून बघा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.